अस्तित्वाला सन्मान, समाजाला नवा मान या अर्थपूर्ण संकल्पनेतून माहिती अधिकार पत्रकार संरक्षण महासंघ महाराष्ट्र राज्य आणि वृंदा सामाजिक फाउंडेशन इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक कार्यकर्ते आणि तृतीयपंथी व्यक्तिमत्वांचा गौरव व सन्मान सोहळा 2025 मध्ये मोठ्या उत्साहात पार पडला। या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेले सामाजिक कार्यकर्ते महादेव देवमामा पुणेकर। अनेक वर्षांपासून वंचित, तृतीयपंथी आणि दुर्बल घटकांसाठी काम करणारे देवमामा यांनी समाजात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे। त्यांच्या प्रेरणादायी जीवन कार्यामुळे संपूर्ण सोहळ्याला प्रेरणादायी ऊर्जा लाभली। या कार्यक्रमात महाराष्ट्र कर्नाटक तृतीयपंथी देवदासी समाजाचे ज्येष्ठ गुरु श्री शिवाजीराव रामचंद्र आळवेकर यांच्या वतीने देवमामा महादेव पुणेकर यांना तृतीयपंथी गौरव पुरस्कार देण्यात आला। याचबरोबर अनेक तृतीयपंथी देवदासी व किन्नर व्यक्तींनाही गौरवण्यात आले। या कार्यक्रमामध्ये सचिन माळी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग, सचिन कांबळे सामाजिक क्षेत्रातील अधिकारी, अरुण इंगवले संचालक एसटी महामंडळ, राजू इंगवले, अभिजित लुगडे नगरसेवक, प्रकाश बरकाळे संस्थापक रुबाब उद्योग समूह, हुलगाप्पा हुल्लेमणी सामाजिक कार्यकर्ते, राकेश जाधव सामाजिक कार्यकर्ते, राजू वडर युवा नेते, तेजस राऊत सामाजिक कार्यकर्ते, आतिश राऊत सचिव डिजिटल मीडिया पत्रकार संघटना, मंचावर पश्चिम महाराष्ट्र पत्रकार संघटनेचे अध्यक्ष रावसाहेब पुणेकर व अक्कोळ विकासाचे शिवाजी पुणेकर यांची उपस्थिती लाभली। कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन राष्ट्रीय अध्यक्ष सलीम भैया शेख, माहिती अधिकार पत्रकार संरक्षण महासंघ महाराष्ट्र राज्य यांनी केले। कार्यक्रमात उपस्थित मार्या प्रदीप भोसले, महिला राज्याध्यक्ष बादशाह खलिफा, राष्ट्रीय उपाध्यक्ष अभिजित निर्मळे, सांगली जिल्हाध्यक्ष अंजुम मुल्ला, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष संगीता हुगे, अध्यक्ष वृंदा फाउंडेशन, कार्यक्रमाचे संयोजन सागर जमने, सुमीन रजपुते, बादल शेख, मयूर दाभोळकर, संतोष आवळे व राहुल माने या पत्रकारांनी केले। समाजासाठी समर्पित कार्य करणाऱ्या विविध क्षेत्रातील व्यक्तींना गौरवून त्यांच्या कार्याची दखल घेण्याचा हा उपक्रम उपस्थितांच्या टाळ्यांच्या गजरात यशस्वी ठरला। अशा सन्मान सोहळ्यांमुळे समाजकार्याला नवी दिशा मिळते अशी भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।